नमस्ते, कसे आहात सर्व? मस्त रहा, स्वस्थ रहा, घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत रहा। मी भक्ती शिंदे या सर्वांचं मनापासून स्वागत करते। गरमीचे दिवस म्हटले की लहान मुलांना आईस्क्रीम ही खूप खावीशी वाटते। लहानांनाच काय, मोठ्यांना पण खूप आवडते। तर त्याकरता मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सिंपल पद्धतीने बटरस्कॉचची आईस्क्रीम कशी करायची ती रेसिपी। खूप जास्त इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्याच्यासाठी लागणार नाहीयेत। अगदी मोजक्याच पदार्थांपासून आपण ही आईस्क्रीम बनवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, ही आईस्क्रीम कधीही बर्फाळ होणार नाही, अगदी सॉफ्ट आईस्क्रीम होईल। त्यामुळे तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आपण बटरस्कॉच आईस्क्रीमची तयारी करूया। बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी आपण साहित्य बघूया। अर्धा कप मिल्क पावडर, फ्रेश क्रीम आपण ही अमूलची घेतली आहे अर्धा कप, व्हिपिंग क्रीम म्हणजे केकसाठी आपल्याला जी क्रीम वापरायची असते ती क्रीम आपण बर्फातून बाहेर काढून पातळ करून हाफ कप घेतली आहे, 1/4 कप मिल्क मेड, अर्धा टीस्पून बटरस्कॉच इसेन्स, अर्धा टीस्पून येलो कलर। इथे ही बटरस्कॉचचे नट्स म्हणतात किंवा बऱ्याच दुकानांमध्ये बटरस्कॉचची चिक्की सुद्धा म्हणतात, तर ही आपल्याला इथे घ्यायची आहे। आणि लास्ट दूध 1/4 कप। चला तर वळूयात पुढच्या कृतीकडे। सगळ्यात पहिले आपण मिल्क पावडर घेऊया, अमूल फ्रेश क्रीम। इथे आपण साखर घालणार नाहीये कारण आपलं व्हिपिंग क्रीम पण गोड असतं, प्लस आपण ह्यामध्ये मिल्क मेड पण घेतलंय। मिल्क मेड, दूध। सगळ्यात महत्त्वाची एक काळजी घ्यायची, जेव्हा पण आपण आईस्क्रीम करतो तेव्हा भांडं हे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे। आता आपण घेतोय व्हिपिंग क्रीम। भांडं जर थोडं जरी ओलं असेल ना तर त्याच्यामुळे आईस क्रिस्टल बनतात आणि आईस्क्रीम ही आपली बर्फाळ लागते। तसं व्हायला नको, म्हणून आपण इतकी काळजी घ्यायची की भांडं किंवा बीटर जे पण आहे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे। आता आपण लगेचच ह्याला बीट करून घेऊया। आता आपण यामध्ये 1 टीस्पून बटरस्कॉच इसेन्स घेऊया। इसेन्स आणि इमल्शन या दोघंही गोष्टी खूप वेगळ्या असतात, त्याच्यामुळे ही काळजी घ्या की मी कुठे इसेन्स म्हटली आणि कुठे इमल्शन म्हटली। आपण इथे इमल्शन वापरणार नाही आहोत। जेव्हा इमल्शन वापरून आईस्क्रीम करू तेव्हा मी तसं ते एक्सप्लेन करत जाईल। लगेचच आपण याला बीट करूया। आपलं आईस्क्रीमचं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालं आहे। बॅटर एका मोल्डमध्ये शिफ्ट करूया। तुम्हाला इथे बटरस्कॉचचे नट्स इथे वापरायचे तर इथे वापरू शकता किंवा आईस्क्रीम सर्व करताना वापरलं तरीही चालतं। मला क्रश करून वापरायचे असल्यास क्रश करूनही वापरू शकता। मी थोडे नट्स आत्ता घेतेय आणि अर्धे नट्स आपण जेव्हा आईस्क्रीम सर्व करू त्यावेळेस घ्यायचे आहेत। क्रश करून जर घातलं तर पावडर अगदी व्यवस्थित वरतीच राहते। अशा पद्धतीने जरी क्रश केलं तरीही चालतं। आता ह्याचं झाकण लावून आपण ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये साधारण 6 ते 7 तासांसाठी सेट करायला ठेवूया। तुम्ही बघू शकता आपली बटरस्कॉचची आईस्क्रीम अगदी छान तयार झाली आहे। आईस्क्रीमचा स्कूप आपण एका कपमध्ये घेऊया। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा। तुमच्या घरच्यांना रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपण 1 स्कूप घेतला आहे, त्याचप्रमाणे आपण अजून 1 स्कूप घेणार आहोत। यावर तुम्ही थोडं बटरस्कॉच नट टाकून आईस्क्रीम सर्व करू शकता। तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम अगदी सॉफ्ट झाली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।